नमस्कार, स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचे पॅटीस कसे बनवायचे, ते सुद्धा फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये। हे पॅटीस आज आपण तयार करणार आहोत। बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून अतिशय मऊ असे हे पॅटीस तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथे आपल्याला 1 वाटी वरईचे पीठ घ्यायचे आहे। जर वरईचे पीठ तयार नसेल तर तुम्ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी वरई बारीक करून घेऊ शकता। इथे मी तयार वरईचे पीठ वापरलेले आहे। आता आपण हे पीठ एका साइडला ठेवून देणार आहोत। यानंतर इथे आपल्याला 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। आता हे दोन्हीही बटाटे आपल्याला छोट्या किसणीने या पद्धतीने किसून घ्यायचे आहेत। इथे मी दोन्हीही बटाटे किसणीने किसून घेते। आता इथे आपण हे दोन्हीही बटाटे चांगले किसून घेतलेले आहेत। आता यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालणार आहोत। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी 1 चमचा मिक्सरला ही मिरची बारीक करून घेतलेली आहे, ही यामध्ये घातलेली आहे। यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आता कूट घातल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालणार आहोत। मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यानंतर 1 चमचा इथे आपण साबुदाणा पीठ वापरलेला आहे। आता हे पीठ घातल्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी वरीचे पीठ घालणार आहोत। आता हे पीठ घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। याचा एक गोळा इथे आपण तयार करून घेणार आहोत। जर गरज वाटल्यास तर अगदी थोडेसे पाणी आपण यामध्ये वापरायचे आहे। आता इथे आपण याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हा गोळा तयार करून घेतल्यानंतर हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि याचा एक लहान आकाराचा गोळा या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे तुम्हाला कोणत्याही हव्या त्या आकाराचे गोल किंवा लांबट आकाराचे पॅटीस तयार करू शकता। इथे मी गोल आकाराचे पॅटीस तयार करून घेतलेले आहेत। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे सर्व पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत। आता इथे मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व पॅटीस तयार करून घेतलेले आहेत। यानंतर इथे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। पिठाचा अगदी छोटा गोळा सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता इथे हे तेल चांगले गरम झालेले आहे। आता यानंतर इथे आपण हे सर्व पॅटीस तेलामध्ये सोडून घेणार आहोत। सुरुवातीला इथे मी 4 पॅटीस तेलामध्ये सोडलेले आहेत। आता हे पॅटीस आपल्याला तळत असताना सुरुवातीला गॅसचा फ्लेम हा फुल ठेवायचा आहे।
नंतर आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे पॅटीस छान असे तळून घ्यायचे आहेत। आता इथे आपण हे पॅटीस छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत। पाहू शकता तुम्ही अतिशय मस्त असे हे पॅटीस इथे दिसत आहेत। आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व पॅटीस तळून घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला उपवासाला ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा।